कशात तुम्ही बऱ्यात नाही पण बऱ्या. आज आमच्याकडे आले पाहुणे आले तर आज घेतली आम्ही बिर्याणी बनवायला घेतली. मी हे बघा दिसते का नाही काय माहिती चिकन बिर्याणी कांदा बिदा मसाला कापला. एवढा काही वेळ नव्हता मला सुचत पण नाही ना जेवण बनवता हे व्हिडिओ काढायला. पण तरी पण म्हणलं चला आता यूट्यूब फॅमिलीला सांगावं आमच्याकडे पाहुण्यात तसं मी खात नाही हे खात बीत नाही. मला काय करणार ते पाहुणे आले तर पाहुण्यासाठी तर बनवावंच लागणार ना. भगवान कृष्ण तेच म्हणतात तुम्ही खाऊ नका काही वांधा नाही पण बनवण्यात काही नाही. जर कोणी खात असेल तर आशीर्वाद लागते आपल्याला. पण आता सुनबाई गावी गेल्या तर त्या कारणास्तव ते मलाच करावं लागते. आता पूजा करायची तर तशी पूजा तर सगळं झालं माझं मम्माला असं काही नाही आहे. पण थोडंसं हे होते पण ठीक आहे काही नाही. जर माझ्यापासून जर लोक मी बनवलं खात असतील खुश होत असतील तर मला करायला काय हरकत नाही. मी हात पण धुवून काढेल चकचक मस्तपैकी. तर असं तर हो भगवान कृष्ण म्हणतात की काय म्हणतात ना ते चिखलात राहा कळंबाच्या फुलासारखं. पण काय म्हणतात चिखलात राहा कळंबाच्या फुला अधर राहा अशी गोष्ट आहे माझी. मी बनवतो चिकन वगैरे पण माझी मन काही ते होत नाही. आणि हे एक म्हणतात भगवान कृष्ण आपले इंद्रिय आपल्या हातात ठेवा. आता कोणी काय म्हणते बाबा आपण खात नाही तर मग मन जाते. माझं मन बिन जात नाही. माझी इच्छा होत नाही. मला उलट चांगलं वाटते बनवायला. चला बाबा कोणीतरी खातात माझ्या हातची चांगली बिर्याणी आणि खुश होतात असं मला वाटते. तर आज माझ्याकडे पाहुणे आले पाहुण्यासाठी बिर्याणी बनवते. बघा हे तांदूळ आता चिकन झालं. मसाला काढताना माझी इच्छा होती मसाला स्टार्टिंगमधूनच तुम्हाला सांगा पण ते मला काही ते नाही जमलं. हे बघा आता ते गेले बाहेर निंबू वगैरे आणायला गेले ते लोक. आता निंबू वगैरे कांदा निंबू आणतील आणि छोटासा 1 मिनिटाचा व्हिडिओ झाल्यानंतर तुम्हाला दाखवणार कसे झाले ते. कारण मला बनवता येत नाही तो छोटे ब्लॉक आणि ते एकत्र करणं हे मला जमत नाही त्या कारणाचं. नाही तर मी तुम्हाला कांदा कापाचा म्हणजे सगळं दाखवलं असतं. मसाला कसा भाजला हे भाजला सगळं दाखवलं असतं पण ॲक्च्युली मला ते जमत नाही. तर म्हणून मी काय करते छोटे माझा मुलगा म्हणते मोठे ब्लॉक कर मोठे ब्लॉक टाक. पण ते मोठे मला जमतच नाही कसं टाकू असं. तर तुम्हाला हे बनल्यानंतर छोटाशी 1 मिनिटाचा व्हिडिओ बनवणार आणि दाखवणार कशी झाली काय झाले आणि पोरं कसे खातात मस्तपैकी सांगणार. ते पोरं सांगतीलच मग चांगली झाली कशी झाली. तांदूळ सांगले जराशी खाली त्या व्हिडिओच्या नात्यात. हो तर काय सुचत नाही ना. काढणार कोणी जर समजा काढणार असलं तर काय वाटत नाही. ते म्हणजे आपल्यालाच बनवलं तर आहे का नाही. थोडं भीती वाटते ना हे सांडते का काही असं आहे. ते तांदूळ सांडले ते जरासं ते लई महाग झाले तांदूळ बी 80, 90, 100 रुपये किलो आहे का तुम्ही. आता दिसत पण नाही काहीच नाही असं वाटते खाण्यात काय केस जाते का कोणाच्या. दिसलंच तरी केस तर वर उचलून असं पाहा लागते ना. दिसते का केस खाण्यापिण्यात गेलं तर मग माझ्या होतात. म्हणून बाबा मी लय जपून काम करते. 50 वेळा तर भाजी धुते 50 वेळा काय 50 वेळा म्हणजे सांगायचं तात्पर्य बरं ना खरंच म्हणसाल 50 वेळा तर असं करते बाबा. आता वय पण झालं वयानुसार सुचत नाही पण तरी पण आता करावं लागते. पोरगं काय म्हणे आई मी तुला चिकन आणून देतो म्हणे तुला ना मदत करू लागतो म्हणे. मी आला करल बाई मदत. कशाची मदत काय आहे काहीच नाही. मदत नाही ना पदत नाही. चालला गेला त्याच्यात पाहुण्यासोबत. हे बघा मला
काही नाही वाटत, इच्छा बिच्छा काही होत नाही माझे बाबा. बाया म्हणतात बाबा तुम्ही खात ना तर तुमची इच्छा नाही. नाही, भगवान कृष्ण म्हणतात आपले इंद्रिय आपल्या हातात ठेवा, मन कोणावर जाऊ कशावर जाऊ नका देऊ. मग आमचं माझं मन संयम आहे, मला नाही काही वाटत. असं आहे ते. आणि मी बस ठीक आहे. आता बनवल्यानंतर कशी झाली काय झाली पोरांना विचारणार, मग तुम्हाला सांगा, दाखवणार. पहिले शिजल्यानंतर दाखवणार, तुम्हाला नक्की दाखवणार. शिजल्यानंतर दाखवणार कशी झाली काय झाली, कसा कलर आला, कसं झालं. पोरांना विचारणार कशी झाली रे बाबा बिर्याणी. आणि पोरं म्हणजे मस्त झाली आई, मस्त झाली. मी तुम्हाला सांगेन की मस्त झाली म्हणून. चला ठीक आहे. जय श्रीकृष्ण. आता मी जरा माझा माइंड पण याची सुचत नाही ना हो काही.